अमरावती जिल्ह्यातील महर्षी शाळेत 11वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या राजेश पेठेकर या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी शाळा प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच शाळेची कायमस्वरूपी मान्यता रद्द करावी अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। यासोबतच विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून देण्यात येणारा भोजन पुरवठा बंद करावा, विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप असलेला 5 ऑगस्टचा शासन निर्णय रद्द करावा अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। मेळघाटातील टिटंबा आणि इतर 4 आश्रमशाळांमध्ये सेंट्रल किचनच्या अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप झाल्यानंतरही हा प्रकार विषबाधेचा नसून व्हायरल इन्फेक्शनमुळे विद्यार्थी आजारी पडल्याचा दावा आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली आहे। विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी सुरू झालेले हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। त्यामुळे आता प्रशासन या आंदोलनाची कशी दखल घेते आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यावर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती।